नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. राजकारण अत्यंत अनिश्चित असतं. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे याच्यावर चांगलं शिक्कामोर्तब झालेलं आहे. काय वाटलं होतं 2019 नंतर? असं वाटलं होतं की महायुतीची सत्ता येणार, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार. परंतु झालं भलतंच. मवियाने सत्तेचा ताबा घेतला. देवेंद्र फडणवीसांना आधी विरोधी पक्षनेता व्हावं लागलं, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा कडवट घोट त्यांना प्यावा लागला. अर्थातच हे सगळं त्यांच्यासाठी अत्यंत तापदायक होतं. परंतु हा कडू घोट त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पिऊन टाकला. वैयक्तिक मानापमान बाजूला ठेवला आणि आता तीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यावर येताना दिसते आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांनी हा कडवट घोट पिण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांची गाठभेट घेतली आणि महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबद्दल त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर या तिन्ही नेत्यांचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा उतरलेला दिसतो आणि खांदे पडलेले दिसतात. अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास, जे तेज आणि जे हास्य असतं ते या फोटोमध्ये गायब झालेलं दिसतं. आणि हे स्वाभाविकसुद्धा आहे. स्वाभाविक अशासाठी की एकनाथ शिंदे यांचासुद्धा अंदाज चुकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही सर्वसाधारण चर्चा होती. परंतु अचानक सुसाट्याचा वारा यावा आणि सगळी उलथापालथ व्हावी तसं काहीसं घडलं. महाराष्ट्राच्या जनतेने लँडस्लाईड जनादेश दिला. हा जनादेश कदाचित भाजपसाठी आहे, भाजपचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आहे. भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापासून ही संख्या फार दूर नाही आहे आणि त्यात 4 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बहुमत हा काही भाजपसाठी चिंतेचा विषय नाही आहे. परंतु जनतेने दिलेला जनादेश हा हिंदुत्वासाठी दिलेला जनादेश आहे. त्यामुळे शिवसेनेचा या सरकारमध्ये सहभाग हा अत्यंत आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सुदैवाने तसे संकेत दिलेले आहेत. मी या सरकार स्थापनेमध्ये अडथळा ठरणार नाही अशा प्रकारची स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. समजा महायुतीमध्ये असा करार झाला, भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, शिवसेनेने ती स्वीकारली, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर स्वतः उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हायचं किंवा आपल्या पक्षातल्या एखाद्या नेत्याला हे पद बहाल करायचं. पहिला पर्याय अर्थातच त्यांच्यासाठी सोपा नाही आहे. ते सहजासहजी हा निर्णय घेतील याची शक्यता खूप कमी आहे. कारण हा कडू घोट आहे. हा कडू घोट 2022मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्यायला होता. मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्यानंतर राजकारणामध्ये मंत्री झाला अशी उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासात कमी नाही आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य नव्हतं. कारण एकदा तुम्ही राज्याचं नेतृत्व केलं नंतर दुय्यम भूमिका स्वीकारायची हे सोपं नसतं. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी सरकारमध्ये सामील नसेन. त्यांनी तसं जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु नंतर त्यांना हा कडू घोट प्यावा लागला कारण संघटनेने त्यांना तसा आदेश दिला. कारण भाजपच्या नेतृत्वाला ठाऊक होतं की जर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाले नाहीत तर सरकारला स्थैर्य येणार नाही. यदा कदाचित जर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळालं तर ते सरकार दिशाही नसेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागाशिवाय भाजपा राज्यामध्ये कमजोर होऊ शकतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात होता. जो पेच 2022मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर होता तोच आज एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. समजा ते उपमुख्यमंत्रीपदी आले नाहीत आणि शिवसेनेच्या एखाद्या दुसऱ्या नेत्याला त्यांनी या पदावर बसवलं तर समस्या निर्माण होऊ शकते. कारण एकनाथ शिंदे यांची प्रशासनावर जेवढी पकड आहे, त्यांचा जेवढा अनुभव आहे, तेवढा अनुभवी आणि खमक्या नेता शिवसेनेमध्ये दुसरा नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील होणं हे सरकारच्या स्थैर्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण फक्त आकड्यांचं गणित जुळवून सरकारला स्थैर्य येत नाही. जर तसं असतं तर मवियाकडे बहुमतापेक्षा खूप जास्त आकडा होता, परंतु मवियाचं सरकार टिकलं नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. कारण या सरकारमध्ये अंतर्गत कलह होते आणि त्या कलहाचा फायदा घेतच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार सत्तेवरून खाली खेचलं होतं. मानापमान बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी, संघटनेच्या हितासाठी निर्णय घेता येतो हे 2022मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनासुद्धा तेच करावं लागेल. कारण जनादेश जरी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी असला तरी त्या जनादेशामध्ये एकनाथ शिंदे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील व्हावं लागेल. पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरावं लागेल. पुन्हा एकदा पायाला भिंगरी बांधून राज्यभरामध्ये फिरावं लागेल. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे कडू घोट प्यावा लागेल. मुख्यमंत्रीपदी कोण असेल अशी राज्यभरात चर्चा असताना एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या चर्चेवर पडदा टाकला होता.
त्यांनी स्पष्ट केलं होतं की मोदी आणि अमित शहा जे ठरवतील तो आदेश त्यांना मान्य असेल. सरकारच्या स्थापनेमध्ये ते अडचणसुद्धा ठरणार नाहीत आणि अडथळासुद्धा ठरणार नाहीत. त्यामुळे राज्याची जनता त्यांच्याकडे खूप अपेक्षेने बघते आहे. एकनाथ शिंदे जर या महायुती सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्रीपदी आले, त्यांनी राज्यामध्ये त्याच उत्साहाने काम केलं तर महाराष्ट्र 4 पावलं पुढे जाऊ शकेल. महाराष्ट्राला एक निश्चित आणि ठोस दिशा मिळू शकेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा कडूघोट प्यावाच लागेल. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. या व्हिडिओमध्ये मी जी मतं मांडलेली आहेत त्याच्याबद्दल आपली भूमिका काय, प्रतिक्रिया व्यक्त करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.